त्या चाळीसगाव तालुक्यामध्ये या ठिकाणी अवैध वाळू उपसाचा जो आहे तो या ठिकाणी दिवसेंदिवस वाढत चाललेला आहे। शासनाच्या तिजोरीवर वाळू माफिया या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर डल्ला मारताना आपल्याला दिसून येते। आपण सध्या या ठिकाणी तालुक्यातील उपखेड शिवारामध्ये आहोत आणि उपखेड शिवारातील ह्या आपण या ठिकाणी बघू शकतो की कशा पद्धतीने अवैधरित्या वाळूचा साठा जमा करण्यात आलेला आहे। एकंदरीत हजारो ब्रास वाळू या ठिकाणी साठवण्यात आलेली आहे आणि रात्रीच्या साहाय्याने ही जी वाळू आहे रात्री मोठ्या वाहनाच्या साहाय्याने जी आहे ती या ठिकाणी विकली जाते असा आरोप या ठिकाणी शेतकऱ्यांनी केलेला आहे। एकंदरीत शेतकऱ्याच्या शेतामध्ये ही वाळू जी आहे ती दमबाजी करून साठवण्यात आलेली आहे। आपल्यासोबत बोलण्यासाठी स्वतः या ठिकाणी शेतकरी आहेत। काय सांगाल एकंदरीत वाळू माफियांचा मोठा त्रास सहन करावा लागत आहे? मी वेळोवेळी शासन दरबारी तक्रार केलेली आहे आणि या ठिकाणी उपखेड सजाचे जे तलाठी आहेत त्यांना मी वेळोवेळी फोन करून कारवाईची मागणी केलेली आहे। सदर वाळू माफिया हे अज्ञात व्यक्ती रात्री अपरात्री वाळू टाकत असता रात्री अपरात्री आम्ही शेतात नसतो त्यांना वेळोवेळी सूचना केलेल्या आहेत, परंतु ते कुठल्याच प्रकारचा प्रतिसाद देत नाही आणि इथं शाकी नाल्या लगत असलेल्या जागेवर ते अवैधरित्या वाळूचा उपसा करतात। त्यांना बोलण्यास गेलं तर जीवा मारण्याची धमकी ते देतात। अशा प्रकारचा या ठिकाणी हौदोस वाळू माफियांनी घातलेला आहे। तुम्ही तक्रार केलेली का? पोलीस प्रशासन असेल, महसूल प्रशासन असेल यांच्याकडे तक्रार नाही केली का? मी आप्पांना वेळोवेळी जे तलाठी आप्पा आहेत त्यांना वेळोवेळी फोन करून संपर्क साधलेला आहे। आप्पा म्हणता आज येऊ उद्या येऊ कारवाई करू आपण, एवढंच उत्तर मला मिळालेलं आहे। खरं तर वाळू माफियांची गुंडगिरी या ठिकाणी दिवसेंदिवस वाढत चाललेली आहे आणि तक्रार केल्यानंतर शेतकऱ्याला जीव मारण्याच्या धमक्या दिल्या जातात तरी प्रशासन कारवाई करत नाही। खेमचंद कुमार, TV9 मराठी, चाळीसगाव जळगाव। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।